श्रावण येताची आणुनी प्रतिमा गृहात स्थापुनी करू प्रार्थना जय देवी जय जीवती जननी सुखी ठेवी संतती विननी तव चरणी। तर या प्रतिमेमध्ये भगवान नरसिंहाचा चित्र आलेला आहे, बाळकृष्णांचं चित्र आहे कालियामर्दन करताना, ते नागपंचमीच्या दिवशी पूजायचं असतं। त्यानंतर जरजीवंतिका माता आहेत, बुध बृहस्पती आहेत, आपल्याला पूजेला लागणारं साहित्य या प्रकारे आहे। हळदी कुंकू गंधाक्षता फुले आघाडा दुर्वा 16 किंवा 21 मण्यांचं वस्त्र, फुटाणे दूध, चातुर्मासाची पुस्तिका, धूपदीप लावून घ्यायचं आहे। प्रथमतः मंगल तिलक करून घ्यायचं आहे, गंधाक्षता हळदी कुंकू स्वतःला लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला जिवंतिका मातेचं पूजन करायचं आहे। श्री मात्रे नमः म्हणून आपण पाण्याचा अभिषेक करायचा। त्यानंतर दूध वाहायचं आहे, गंधाक्षता फुले वाहून ज्योतीची पूजा करायची। ज्योतीला 21 किंवा 16 मण्याचं वस्त्र अर्पण करायचं आहे। अशा प्रकारे आघाडा दुर्वा फुलांची माळ बनवून घ्यायची, ती अर्पण करायची ज्योती मातेला मनोभावे। आणि आघाडा दुर्वा पण वरती वाहायची, ते एक फुल वाहायचंय। धूप दीप नैवेद्य दाखवायचं आपल्याला ज्योतीला। दूध आणि फुटाणे गुळ यांचा नैवेद्य असतो। खरंच बघा, या पृथ्वीवरचं जर अमृत म्हणलं तर दूध आहे। कारण बघा, आपण लहान असतो तेव्हा दूध पितो, दूध पिऊनच आपण मोठे झाले असतो, पण आपण मोठं झाल्यावरती दूध पिऊन राहू शकतो का नाही। तर त्यानंतर आपल्याला कहाणी वाचायची, ज्योती मातेंना अक्षता वाहायच्या। त्यानंतर आपल्याला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे, खीर वगैरे दाखवायची, ज्योतीची आरती करायची। चातुर्मासाच्या पुस्तकामध्ये आपल्याला पूर्ण डिटेल मिळून जाईल। नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू। उद्या आमच्याकडे नरसिंह पूजन असतं, ते कसं असतं ते पाहायला विसरू नका।